नमस्कार. उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी एक छोटा उपक्रम. तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं की योगा अभ्यास ही आपल्या भारताने पूर्ण जगाला दिलेली एक देणगी आहे. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये अनेक ऋषीमुनी होऊन गेले आणि त्या ऋषीमुनींमधल्याच पतंजली या ऋषींनी या योगाचा पूर्ण अभ्यास सांगितला गेला. आपण म्हणतो की जिममध्ये दादा दिदी जातात, तर जिम हे फक्त शरीरासाठी केलेलं गोष्ट आहे, पण योग जे आहे हे शरीर आणि मन या दोघांना संतुलित करण्यासाठी, दोन्ही सशक्त आणि स्वस्थ राहण्यासाठी केलेली कृती म्हणजे योग. मग ज्याच्यामध्ये योगासनातले विविध प्रकार तर येतातच, त्याशिवाय येतो प्राणायामचे विविध प्रकार. त्याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं, नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि सोडायचं, बरोबर ना. कपालभाती, अनुलोम विलोम, असे भ्रामरी प्राणायाम ज्याच्यामध्ये आपण श्वास घेतो आणि भुंगा कसा आवाज करतो भुंगा सांगा. तसा आवाज येतो, आपण घेणार आहे सगळं. अशा विविध कृतींचा समावेश याच्यामध्ये आहे. आणि हेच नाही आहे तर आपलं मन शांत होऊन आपण आपला राग कसा कंट्रोल करू शकतो, आपल्या भावना असतात, या भावनांवरती आपण कसं नियंत्रण आणू शकतो, हा सगळा अभ्यास आहे. तुम्ही आता लहान आहात तेवढं तुम्हाला कळणार नाही, पण कमीत कमी आपण याची सुरुवात लहानपणापासून केली तर आपल्याला काय होईल, मोठेपणी त्याची सवय लागेल आणि आपण नियमित योगासनं आणि आपल्या शरीर आणि मनाला बळकटी ठेवू शकतो. आपलं शरीर स्वस्थ, बळकट आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आणि मन सुद्धा स्वस्थ राहण्यासाठी केलेला हा अभ्यास आहे. सुरू करूया.